नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे मलाईदार कुल्फी, तेही कुठलीही क्रीम न वापरता अगदी सहज उपलब्ध होतील अशा 3 साहित्यांपासून बनवणार आहे आणि तेही सुपर टेस्टी आणि सॉफ्ट अशी बनून तयार होते। तुम्हीही नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिली रिलेटिव्ह सोबत व्हिडिओज शेअर करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया मस्त अशी सुपर टेस्टी मलाईदार कुल्फीची रेसिपी। सगळ्यात आधी मी इथे गॅसवरती पाण्याने धुतलेली कढई ठेवून घेत आहे। म्हणजेच कढई ओलसर असायला पाहिजे, जेणेकरून आपण दूध आटवणार आहोत ते कढईला चिटकणार नाही त्यामुळे। आणि इथे दूध वापरताना फुल फॅट मिल्कच वापरायचे, त्यामुळे कुल्फी मस्त मलाईदार होते। आता इकडे माझ्याकडे दूध संध्याकाळीच येते, त्यामुळे पातेलं गरम न करता असंच फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं, त्यामुळे वरती साय साठलेली होती ती व्यवस्थित मी कढईमध्ये पुसून टाकलेली आहे। आता इथे दूध गरम करून घेतलेलं आहे। गरम केलेल्या दुधामधला 3-4 पळ्या आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि राहिलेलं दूध बाकीचं म्हणजेच कढईमधलं दूध हे व्यवस्थित आपल्याला उकळवून घ्यायचे, म्हणजेच अर्ध्या प्रमाणात होईल तोपर्यंत आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचे। आता इकडे आपण ज्या वाटीमध्ये दूध काढून घेतलेलं होतं त्या वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे मिल्क पावडर टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। आणि हो, मिल्क पावडर टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे, पण मिल्क पावडरमुळे कुल्फीला चव मस्त येते, त्यामुळे असेल तुमच्याकडे तर नक्की टाकून बघा। आणि इथे मी आता काही ड्रायफ्रूट्स वापरणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकता। इथे मी 7-8 पिस्ता घेतलेले आहेत, 7-8 काजू आणि 7-8 बदाम टाकून घेत आहे आणि याचमध्ये मी 4-5 विलायची सोलून टाकून घेत आहे, यामुळे कुल्फीला फ्लेवर मस्त येतो। आता यामध्येच आपल्याला 3 ते 4 चमचे साखर टाकून घ्यायची आहे। मी इथे 3 चमचे साखर वापरलेली आहे आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। खूप पावडर असं नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचे अशा पद्धतीचं। आता इकडे आपलं दूधही अर्ध्या प्रमाणात असं आटून झालेलं आहे। यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचे। फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण हे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण यामध्ये टाकतो त्याआधी व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे, कारण कॉर्नफ्लॉवर हे बुडाला जाऊन चिटकते, त्यामुळे आधी मिक्स करून घ्यायचे वाटीतलं कॉर्नफ्लॉवर आणि मग दुधामध्ये टाकून घ्यायचे। कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यामध्ये वाटून घेतलेलं ड्रायफ्रूट्सचं पावडर टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि मिक्स करताना जर काही गुठळ्या राहिल्या तर काही हरकत नाही, कारण आपण नंतर याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। आता याला 5 ते 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत आणि इथे मी 7-8 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कुल्फीचं मिश्रण म्हणजेच दूध कसं दाटसर असं झालेलं आहे। आता याला आपण म्हणजेच या स्टेजवरती आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। आता इथे हे मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे, याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन फिरवून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यामुळे कुल्फी सॉफ्ट अशी बनते, म्हणजे ज्या काही गुठळ्या झालेल्या असतील त्या व्यवस्थित निघतात, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे किंवा मग तुमच्याकडे हँड बीटर असेल तर त्यांनीही व्यवस्थित फेटलं तरी चालते। आणि तुम्ही बघू शकता आता इथे कुल्फीचं मिश्रण किती मस्त झालेलं आहे, मिक्सरमधून आपण फिरवून काढलेलं आहे, त्यामुळे इथे मी कुल्फी सेट करण्यासाठी 2 कुल्फी मोल्ड आणि अशा पद्धतीचे ग्लास वापरणार आहे। जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसतील तर अशा पद्धतीचे ग्लासही वापरले तरी चालतील। आता हे मिश्रण ग्लासेस आणि कुल्फी मोल्डमध्ये भरून घेते आणि राहिलेलं मिश्रण हे अशा पद्धतीच्या डब्यामध्ये सेट करायला ठेवणार आहे। जर तुमच्याकडे अशाच पद्धतीचा स्टीलचा डबा असेल तर तोही वापरला तरी चालेल। आता हे व्यवस्थित पुसून यामध्ये घालणार आहे आणि हे कुल्फी मोल्डला माझ्याकडे झाकण होतं ते लावून घेणार आहे आणि राहिलेल्या ग्लासेस आणि डब्याला अशा पद्धतीने कॅरी बॅग लावून घ्यायची आणि रबर लावून घ्यायचे। जर तुमच्याकडे क्लिंग रॅप असेल तर तोही वापरला तरी चालेल। कॅरी बॅग किंवा क्लिंग रॅपने रॅप केल्यामुळे कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल्स होत नाहीत। आता हे आपण कुल्फीचं मिश्रण 10 ते 12 तासासाठी डीप फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवून देणार आहोत। आता इथे 10-12 तास झालेले आहेत आणि कुल्फी व्यवस्थित सेट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता वरूनही कुल्फी किती मस्त दिसत आहे दिसायला। आता इथे मी वुडन स्टिक घेत आहे, ते यामध्ये
घालून पाण्यामध्ये थोडंसं फिरून घ्यायचे, जेणेकरून कुल्फी सहज निघेल आणि अशा पद्धतीने हाताने कुल्फी मोडला चोळून घ्यायचे। यामुळे कुल्फी सहज वेगळी होते आणि तुम्ही बघू शकता कुल्फी किती मस्त दिसत आहे, मलाईदार अशी। आणि कुल्फी सेट करायला ठेवण्याच्या आधी फ्रीजरचं टेम्परेचर नक्की चेक करून बघा, कारण बऱ्याचदा काय होते फ्रीजरचं टेम्परेचर हे विंटरचं असतं, त्यामुळे कुल्फी व्यवस्थित सेट होत नाही। खरं तर हा व्हिडिओ मी महिन्याआधीच बनवलेला होता, परंतु काही अडचणीमुळे अपलोड करू शकले नाही। तर मग तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून, आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि शेअरही करा, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।